नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानात मोठी वाढ केली आहे। आता तुम्हाला परदेशात जाऊन अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान शिकण्यासाठी अधिक आर्थिक सहाय्यता मिळणार आहे। तर प्रमुख मुद्दा अनुदानात झालेली वाढ, द इन्क्रीज पाहूयात। पूर्वी या योजनेअंतर्गत प्रति शेतकरी कमाल अनुदान मर्यादा रुपये 1 लाख इतकी होती। मात्र विमान तिकिटे, राहण्याचा खर्च आणि डॉलर युरोच्या विनिमय दरात झालेल्या लक्षणीय वाढीमुळे हे अनुदान वाढवण्याचा प्रस्ताव कृषी आयुक्तांनी शासनाला दिला होता। शासनाने आता हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। नवीन निर्णयानुसार राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या योजनेअंतर्गत प्रति शेतकरी कमाल अनुदान मर्यादा रुपये 1 लाख वरून वाढवून आता रुपये 2 लाख इतकी करण्यात आली आहे। नंतर अनुदानाचे स्वरूप जाणून घेऊया। तर शेतकऱ्याला हे अनुदान कसे मिळणार? तर शेतकऱ्याने देशाबाहेर दौऱ्याकरिता केलेल्या प्रवास खर्चाच्या 50% अथवा रुपये 2 लाख, मात्र या दोन्हीपैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान अनुज्ञेय राहील। नंतर योजनेचा उद्देश जाणून घेऊया। ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्कीम। ही योजना कशासाठी आहे? तर शेतकऱ्यांना प्रगत देशांमधील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, शेतीमालाची निर्यात, पणन, मार्केटिंग आणि बाजारपेठेतील मागणी समजावी, देशाबाहेरचे अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत करावा, प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रीय भेटी आणि संबंधित संस्थांना भेटीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता वाढवणे। तर असा हा योजनेचा उद्देश आहे। तर हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी घेतला आहे। जुन्या कार्यपद्धतीनुसार ही योजना राबवली जाईल। अधिकाधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या संपर्क कार्यालयात चौकशी करा। धन्यवाद। आधुनिक शेती करा आणि समृद्ध व्हा। आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीचे व्हिडिओज नवीन GR पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।